नारी शक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या धोरणाचा यवतमाळमध्ये तीव्र निषेध करण्यात आलाय। भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने निदर्शने देण्यात आली। भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने शहरातील दत्त चौकात निदर्शने करण्यात आली। काँग्रेससह विरोधी पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी करीत भाजपच्या महिलांनी जन आक्रोश आंदोलन केले। लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयक विरोधकांनी खारिज करून समस्त महिलांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या महिलांनी केला आहे। यावेळी आंदोलनात नगराध्यक्ष प्रियदर्शिनी उईके, भारतीय जनता पार्टी महिला जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापुरे, रेखाताई कोठेकर, कीर्ती राऊत, निर्मलाताई विनकरे, लताताई ठोंबरे, प्रियंकाताई भवरे, रीता धावतोडे, लक्ष्मी सातपुते, सोनाली तिडके, मीना मसराम, शोभा हर्षे, संगीता बोबडे, कीर्ती तिवारी, दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन भाऊगिरी व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। अपमान झालेला आहे कारण आपले पंतप्रधान मोदीजींनी जो बिलसाठी आपल्याला 2023 मध्ये जो आपला पास झालेला, तर त्यासाठी जे आपलं एन्फोर्समेंट होतं ते झालं नाही आणि त्याचा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पार्टीने केलेला आहे। तर काँग्रेस पार्टीने जो विरोध केला आहे त्यातून आपल्याला क्लिअरली दिसत आहे की ते महिलांना सशक्तीकरण व सक्षमीकरण याच्यामध्ये त्यांचं महत्त्व नाही आहे। अशा प्रकारे महिलांना मागे ठेवण्याचा जो त्यांचा प्रकार आहे तो त्याच्यात पूर्णपणे दिसून येतो। तर आम्ही नारी शक्ती म्हणून मोदीजींच्या सोबत आहोत आणि हा त्यावरचा आमचा आजचा कार्यक्रम। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी इतिहासात एक नवा अध्याय लिहिणार आहे म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक, आणि या नारी शक्ती वंदन विधेयकाला कायद्यात रूपांतरित न होऊ देण्याचं काम काँग्रेस, जे नेहमी महिला सक्षमीकरणाचा बुरखा ओढून असतात आणि प्रत्यक्षात मात्र ते महिलांना कधीही पुढे गेलं नाही पाहिजे, नेतृत्व केलं नाही पाहिजे, या पद्धतीने त्यांची वागणूक प्रत्यक्षात आज महिलांनी पाहिलेली आहे। हा महिलांचा झालेला सन्मानाचा अपमान आहे। हा अपमान महिला कधीच सहन करणार नाही आणि यानंतर आगामी येणाऱ्या निवडणुकीत महिला या काँग्रेसला, या विरोधकाला नक्कीच धडा शिकवेल ही आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे। आणि अशा या महिला पुढे या काँग्रेसचं काय करतील याचा विचार सुद्धा काँग्रेस करू शकणार नाही। एवढा परिणाम तुम्हाला या येणाऱ्या आगामी निवडणुकीत